मित्र हो, मुंबईच्या जवळ असलेलं आणि 21व्या शतकातलं शहर असलेलं किंवा 21व्या शतकाची ओळख म्हणून निर्माण झालेलं शहर म्हणजे नवी मुंबई. याच नवी मुंबईचं जर आता आपण गेल्या काही काळात किंवा येणाऱ्या काही भविष्यात जर आपण पाहिलं, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. पण मुंबईच्या जवळ असूनही इथलं राजकारण, इथलं समाजकारण, इथली एकूणच राजकीय शैली हे सगळंच काही वेगळं आहे. आणि मग हे वेगळं करणारा किंवा हे सगळं वेगळं आहे, हे कोणत्याही पक्षाला लक्षात आणून देणारा नेता म्हणून जर कोण आपण विचार केलं, तर त्या नेत्याचं नाव आहे गणेश रामचंद्र नाईक. मित्रहो, मुंबईच्या जवळ असलेल्या नवी मुंबईचे बेताज बादशाह आणि जणू काही इथले राजकीय सुलतान असलेल्या गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या महापौरांच्या कारकिर्दीला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक अनौपचारिक असा संवाद साधला. आणि आपण किती मोठे शांतिदूत आहोत आणि आपण किती जर सत्सद विवेक बुद्धीने काम करत असताना सद्गुणी आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न गणेश नाईकांनी केला. थोड्याफार प्रमाणात तो खराही आहे. पण गणेश नाईक हे ज्यावेळेला सगळ्यांसाठी किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या प्रमुखांसाठी शांतिदूत ठरतायत, त्याच वेळेला त्यांच्या मानेवर शिंदेंचं भूत का बसलंय? काय आहे हा गणेश नाईक आणि शिंदे यांच्यातला मुकाबला? आणि येणाऱ्या काळामध्ये तो कोण जिंकेल? असा प्रश्न आपल्याला पडणं स्वाभाविक आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्यासमोर ठेवणार आहे. त्या ठेवल्यानंतर हा मुकाबला कोण जिंकेल हे तुमचं तुम्हीच ठरवा. नमस्कार मित्र, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्र हो, कालच्या व्हिडिओमध्ये मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या बाबतीत एक तक्रारीचा आणि टीकेचा सूर काढला होता. त्याचं कारण होतं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यकक्षेवर त्यांनी केलेलं अतिक्रमण किंवा त्यांनी सतत रितू तावडे यांचं जे काही मुंबई महानगरपालिकेचं सत्ताकरण चालवताना केलं जाणारं किंवा नकळत साटम आणि लोढा यांच्याकडून आणि सोमय्या यांच्याकडून होणारं खच्चीकरण, यावर आपण बोललो होतो. आज आता आपण बोलणार आहोत नवी मुंबई. नवी मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. तिथे आता नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईला विलक्षण असं महत्त्व प्राप्त होणार आहे. पण हे महत्त्व येणाऱ्या काळातच प्राप्त होणार आहे का? की गेल्या 25 वर्षात ते प्राप्त झालंय? तर त्याचं उत्तर होय असं आहे. जसं आपण दुबईचा उल्लेख आणि दुबईचा सुलतान, तिथल्या तेलविहिरी, तिथली सगळी संपन्नता आणि जगभरातल्या नागरिकांनी दुबईमध्ये केलेलं वास्तव्य आणि तिथल्या प्रॉपर्टीला आलेली प्रचंड भरभराट, याची जर तुलना आपल्याला करायची असेल, तर ती नवी मुंबई बरोबर करायला हवी. एक इतकंसं छोटंसं शहर, त्याच्या एका बाजूला असलेले प्रचंड मोठे डोंगर आणि गेली अनेक वर्ष ते डोंगर पोखरून पोखरून स्वतःच्या तिजोऱ्या गलेलट्ट भरणारे इथले राजकीय नेते आणि त्या सगळ्या राजकीय नेत्यांच्या व्यवस्थेचे बेताज सुलतान म्हणून आपण गणेश नाईकांकडे पाहतो. गणेश नाईकांचा जन्म 15 सप्टेंबर 1950चा. ते आता आहेत 76 वर्षांचे. गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतायत. ते पहिल्यांदा आमदार झाले 1995ला आणि त्यानंतर त्यांनी आतापर्यंत मनोहर जोशी, त्याचप्रमाणे विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस अशा जवळपास 5 ते 6 मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. आता मी 6 एवढ्यासाठी म्हणतो, की त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या 2 टर्म मिळालेल्या आहेत. या सगळ्याचा जर आपण विचार केला, तर गणेश नाईक हे गेल्या काही काळातलं नवी मुंबईतलं एक सत्ता केंद्र बनलं होतं. आता गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या ज्या महापौर आहेत सुजाता पाटील यांच्या कारकिर्दीला 100 दिवस पूर्ण झालेत महापालिकेमध्ये. त्याबद्दल एक पत्रकार परिषद घेतली होती महापौरांनी आणि त्यानंतर अनौपचारिक गप्पा हे गणेश नाईक मारत होते पत्रकारांबरोबर. त्यावेळेला त्यांनी काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या, ज्या खरं तर नवी मुंबईतल्या आहेत, पण त्या जुन्या भिडूंच्या आहेत, जुन्या नेत्यांच्या आहेत आणि जुन्या राजकारणाच्या आहेत. आणि हे सांगत असताना स्वतः गणेश नाईक हे शिवसेना प्रमुखांबद्दल
कधीच म्हणजे शिवसेना त्यांनी सोडली 1999ला. त्यानंतर ते गेले राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादी त्यावेळेला 10 जून 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाली मुंबईच्या शिवाजी पार्कात. त्या एक खूप प्रचंड मोठी अशी शरद पवारांची सभा झाली आणि गणेश नाईक हे शरद पवारांबरोबर जोडले गेले आणि तिथून त्यांनी पुढची 20 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. जी गोष्ट बाळासाहेब ठाकरेंनी गणेश नाईकांना दिली, ती गोष्ट किंबहुना त्यापेक्षा तितकीच तोलामोलाची गोष्ट ही शरद पवारांनी दिली. हे महाराष्ट्राचे 2 मोठे महानेते, पण ते सुद्धा गणेश नाईकांवर आक्रमण, अतिक्रमण किंवा त्यांना चेपण्याचा उद्योग नवी मुंबईत करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आता गणेश नाईकांना सगळ्यात पहिल्यांदा कामाला लावणारी व्यक्ती कोण आहे? तर त्या आहेत सुषमा दंडे. सुषमा दंडे या नवी मुंबईच्या महापौर होत्या. त्यांना महापौर करण्याचं काम गणेश नाईकांनी केलं होतं. पण गणेश नाईक हे सुषमा दंडेंना घेऊन मातोश्रीवर गेले. शिवसेना प्रमुखांचा त्यांनी परिचय घडवून आणला आणि त्यानंतर सुषमा दंडेंनी गणेश नाईकांच्या राजकारणामध्ये असा डंडा घातला की गणेश नाईकांना पळता भुई थोडी झाली. आता जर आपण पाहिलं तर सुषमा दंडेंच्या नंतर गणेश नाईकांना जड गेलेली व्यक्ती कोण होती? तर मंदा म्हात्रे. कारण त्यांचा राजकीय पराभव हा सीताराम भोईरांबरोबरचा जो झाला होता, त्याला वेगळ्या कक्षा होत्या, वेगळं संपूर्ण रणनीतीच वेगळी होती स्वर्गीय आनंद दिघेंची. त्या पराभवाला आपण थोडंसं बाजूला ठेवू. पण गणेश नाईकांचा पराभव मंदा म्हात्रेंनी ज्या पद्धतीत केला, ते काहीसं चक्रावून टाकणारं होतं. पण याच गणेश नाईकांच्या बाळासाहेबांबद्दलच्या भावना काय होत्या? तर त्या खूपच वेगळ्या होत्या. माझा गणेश नाईकांशी असलेला परिचय एक पत्रकार म्हणून आणि त्यांचा हितचिंतक म्हणून हाही खूप वेगळ्या लेव्हलचा आहे. मला दिलेल्या मुलाखतीनंतर संपूर्ण राज्यभरात मागच्या निवडणुकीच्या वेळेला जे काहूर माजलं, त्याबद्दल गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे दोघंही माझ्यावर काही काही प्रमाणात नाराज झाले होते. पण प्रेक्षकांना जे हवं होतं ते पोहोचवण्यापर्यंत आपण यशस्वी ठरलो, याचं सुद्धा एक समाधान आहे. हे समाधान ज्यावेळेला गणेश नाईक मिळवतात, ते नेमकं कसं मिळवतात ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. बाळासाहेबांच्या विषयी कधी जो आदराचा भाग आहे तो कधी कमी झालेला नाही. पण आता आता जमातीवर भाषा बोलणं बरोबर नाही, परंतु म्हटलं मी ज्या ट्रॅकमधून आलोय तो ट्रॅक हा सांगतो की एकदा चंदनाच्या पाटावर आणि चांदीच्या ताटावर उठलं की परत बसायचं नाही. त्यानंतर सुद्धा बाळासाहेबांचे काही कामानिमित्त, कारण मी 4 ते 14 10 वर्ष मंत्री होतो, आदरपूर्वक मी बाळासाहेबांनी सांगितलेल्या त्या कामांना अंजाम देण्याचा प्रयत्न केला. ज्या घरामध्ये आपण होतो ते घर आपण होतो तोपर्यंत चांगलं, आपण गेल्यानंतर ते वाईट, अशा प्रकारची भूमिका मांडणं म्हणजे आपल्या आत्म्याला कुठेतरी आपण क्लेश देण्याची भूमिका तयार करणं. आता आपण पाहिलं शिवसेना प्रमुखांच्या बद्दलची कृतज्ञता ते कशी व्यक्त करतायत आणि त्याच वेळेला ते शरद पवारांबद्दल काय म्हणतायत तेही आपण समजून घेऊ. शरद पवार साहेबांनी अजून सुद्धा गणेश नाईक जाण्याचा त्यांना खंत आहे. 4 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला होता, काही घटकांना मदत करण्याचा. प्रश्न असा की माझी कटुता शिवसेनेतून निघालं बाळासाहेबांशी नव्हती. मी कोणाविषयी अनुद्गार काढले नाहीत, शिवसेनेविषयी काढले नाहीत. राष्ट्रवादीतून बाहेर गेलो, राष्ट्रवादीविषयी सुद्धा मी कधी नेत्याविषयी बोललो नाही. बघा, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन्ही नेत्यांचं जरी सरकारवर अत्यंत प्रचंड मोठं प्राबल्य होतं किंवा प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री त्यांच्या आदेशाला उभा राहत होता असला, तरी अनेकदा असं होतं की मोठ्या नेत्यांची सुद्धा काही छोट्या नेत्यांकडे कामं निघतात. काही छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या पातळीवर सोडवणं हे गरजेचं असतं आणि ते जेव्हा जेव्हा बाळासाहेबांनी गणेश नाईकांना सांगितलं ते त्यांनी ऐकलं. शरद पवारांनी सांगितलं ते त्यांनी ऐकलं. देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं त्यावरच तर आता गणेश नाईकांची खरी वाटचाल सुरू आहे. आता ह्याचं कारण काय? तर 30 जून 2022ला राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेश नाईक दुखावले गेल्याचं नाईकांचे निकटवर्तीय सांगतात. आता जर आपण या दोन्ही नेत्यांचा विचार केला की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक, तर या दोघांचाही स्वभाव हा बऱ्याच अंशी वेगवेगळा आहे. गणेश नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर कधी शिवसेना प्रमुखांवर, त्यांच्या मुलांवर, मातोश्रीवर कधी टीका टिप्पणी केली नाही.
शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा कधीही त्यांनी टीका केली नाही. ते 2019च्या आसपास राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले. आपला मुलगा संदीप नाईक याच्याबरोबर ते ज्यावेळेला भाजपमध्ये गेले, त्यावेळेला 50 नगरसेवक त्यांच्याबरोबर गेले वगैरे, हे सगळं आपण पाहिलं. पण जर सगळ्यांसाठी शांतिदूत असलेल्या गणेश नाईकांच्या मानेवर ठाण्याच्या एकनाथ शिंदेंचं भूत का बसतं? असा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडू शकतो. मग हा प्रश्न मी एकदा गणेश नाईकांना विचारला. त्यावरती गणेश नाईकांचं उत्तर ते पण आधी आपण ऐकूया. आता एकनाथ शिंदे काय बोलतात? हलक्यात एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. तर मी सांगतो गणेश नाईकला हलक्यात घेतले ना, जर वरच्या लोकांनी परवानगी दिली ना, तर एकनाथ शिंदेचा टांगा पलटी घोडे बेपत्ता करून टाके. एकनाथ शिंदे इज गोइंग टू रिपेंट. पश्चाताप जर एकनाथ शिंदे नाही झाला तर गणेश नाईक नाव बदलून दे. आता आपण पाहिलं गणेश नाईकांनी काय उत्तर दिलं. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नेमकं असं काय बिनसलं की ज्याच्यामुळे हा सगळा कल्ला झाला? तर काही मंडळी असं सांगतात की याला अजय आशर कारणीभूत आहेत. अजय आशर हे संपूर्ण प्रकरणामध्ये कळ लावणारे एक नारदमुनी ठरले, असं गणेश नाईकांच्या निकटवर्तीयांचं मत आहे. याचं कारण काय? तर गणेश नाईकांच्या हिताला कधीही ना बाळासाहेब ठाकरे ना शरद पवार यांनी कधीच बाधा आणली नाही. गणेश नाईक डोंगर पोखरत राहिले, त्यांच्या क्वारी होत्या, त्या आता बंद झाल्या असं ते सांगतात. पण त्यांच्या क्वारी होत्या, त्यातून प्रचंड पैसे आले. तिथे संपूर्ण जो इंडस्ट्रियल बेल्ट होता, तिथे गणेश नाईकांच्या संघटना होत्या. आणि गणेश नाईक हे जसं मी आपल्याला म्हटलं की दुबईचा सुलतान जसं जगत असतो किंवा शेख जसा जगत असतो, तशा पद्धतीत गणेश नाईक जगत असतात. विलासराव तर काही वेळेला असं म्हणायचे, स्वर्गीय विलासराव म्हणायचे की गणेश नाईक दिवसभर असतात कुठे? तर गणेश नाईकांचा दरबार, त्यांचं काम, त्यांचं राजकारण हे त्यांच्या पद्धतीने चालू असतं. आता हे सगळं एकनाथ शिंदे हे गणेश नाईकांच्या समोर वयाने लहान आहेत, अनुभवाने लहान आहेत. पण गेल्या काही काळामध्ये एकनाथ शिंदेंनी घेतलेली राजकीय झेप ही विलक्षण, अचंबित करणारी आहे. आणि ती एकनाथ शिंदेंच्या मित्रांनाही करणारी आहे, हितशत्रूंनाही अचंबित करणारी आहे, आणि गणेश नाईकांसारख्या ज्येष्ठांना तर अधिकच टोचणारी आहे आणि बोचणारी आहे. आणि त्यामुळेच गणेश नाईक असं म्हणत असतात की ते कधी आले याचा ते अगदी जाहीरपणे उल्लेख करायला चुकत नाहीत. पण या सगळ्याचा जर आपण आढावा ज्यावेळेला एक माध्यमकर्मी म्हणून घेतो किंवा या दोन्ही मोठ्या नेत्यांचा निरीक्षक म्हणून घेतो, त्यावेळेला समृद्धी महामार्गाचं स्वप्न हे देवेंद्र फडणवीसांनी पाहिलं आणि त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी ही 3 लोकांवर दिली. ते 3 लोक कोण आहेत? तर ते 3 लोक आहेत, एकनाथ शिंदे हे त्यावेळेला मंत्री होते, राधेश्याम मोपलवार हे त्यावेळेला व्यवस्थापकीय संचालक होते, आणि अनिल गायकवाड हे त्यावेळेला राधेश्याम मोपलवारांचे उजवे हात होते किंवा ते त्यांचे सबऑर्डिनेट होते, ते त्यांच्या बरोबरीचे अधिकारी होते. या तिघांनी या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून स्वतःलाही समृद्धी आणून घेतल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात. आणि तीच गोष्ट गणेश नाईकांसाठी अधिक त्रासदायक आणि तापदायक झाल्याचं नवी मुंबई आणि ठाण्यातले जुने जाणते शिवसैनिक सांगतात. आता याचं कारण काय? ज्या क्षणाला समृद्धी महामार्ग कार्यान्वित झाला, इथलं जमीन अधिग्रहण असेल किंवा या रस्त्याचं बांधकाम असेल, याचे टेंडर्स असतील, त्याचे पॅकेजेस असतील, या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचा शब्द परवलीचा केला होता. आणि मग एकनाथ शिंदेंचा शब्द परवलीचा झाल्यानंतर मातोश्रीवर सुद्धा एकनाथ शिंदे यांचं जे वजन आहे ते तुफानी पद्धतीने वाढलेलं होतं. उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबातला सदस्य म्हणून एकनाथ शिंदेंकडे पाहत होते. त्यानंतर काळाच्या ओघात गोष्टी बदलल्या, पण या सगळ्याचा फायदा एकनाथ शिंदेंचा लार्जर दॅन लाईव्ह होण्यामध्ये झालेला होता. आणि ही गोष्ट जी गोष्ट आनंद दिघेंना कधी जमली नाही, ती गोष्ट एकनाथ शिंदेंनी करून दाखवली. याचं कारण काय? तर आनंद दिघे हे फक्त ठाण्याच्या राजकारणापुरता मर्यादित राहिले, पण ठाण्याच्या राजकारणातून जे काही 3-4 नेते बाहेर पडले आणि त्यांनी मोठं राजकारण केलं, त्यापैकी एकनाथ शिंदे एक होते. आणि ही मग काल आलेल्या एकनाथ शिंदेंसमोर जे काही सगळं राजकीय दृष्ट्या वाढलेलं होतं, त्यातून ते त्यांनी मोठ्या कष्टानं आणि परिश्रमाने मिळवलं. या सगळ्याचा त्रास आणि मनस्ताप हा गणेश नाईकांना होतोय, असं एकनाथ शिंदेंच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे. आता हे सगळं ज्या वेळेला
गणेश नाईक करतायत त्यावेळेला ते काय सांगतात की माझं पवारांबरोबरही वाईट नाही आणि माझं ठाकरेंबरोबरही वाईट नाही. हे खरं आहे. गणेश नाईकांचं कोणाबरोबरच वाईट नाहीये. आता मी आपल्याला जाता जाता एक गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजे गणेश नाईकांच्याकडे एके दिवशी एक शिवसैनिक पोचला. आता तो हयात नाहीये, त्यामुळे मी त्याचं नाव सांगतो आणि त्यामुळेच नाही तर तो माझाही मित्र होता, ठाण्यातल्या अनेकांचा मित्र होता. त्याचं नाव होतं उल्हास नाईक. उल्हास नाईक आणि ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांची खूप घट्ट दोस्ती होती. हे उल्हास नाईक परिवहनचे सदस्यही होते, अशोक वैती महापौर असताना. एका जुन्या प्रकरणामध्ये पालकमंत्री असताना पोलीस हे उल्हास नाईकांचा पिछा पुरवत होते आणि उल्हास नाईक हे एक कट्टर शिवसैनिक असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना कामाला लावण्याचा जो काही प्रयत्न आहे हा केला गेला होता. त्यामध्ये काही पोलीस अधिकारी सहभागी होते आणि काही राजकीय नेते सहभागी होते. या उल्हास नाईकने थेट रेतीबंदर कार्यालय गाठलं आणि हा माझ्या समोर घडलेला किस्सा आहे, त्यामुळे मी तो अत्यंत अधिकारवाणीने सांगतो. त्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काहीतरी गणेश नाईकांना सांगायला गेले की उल्हास नाईक हा शिवसैनिक आहे. त्यावेळेला गणेश नाईकांचं उत्तर असं होतं, तो शिवसैनिक जरी असला तरी त्यानं कधी काळी माझ्याबरोबर काम केलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर पक्षपातीपणे कारवाई करू शकत नाही. जर नियमात बसत असेल तर कारवाई करा, पण त्याला विनाकारण उचलून आत टाकायचं असेल तर ते मी करू देणार नाही. ही जी काही सत्सद विवेकबुद्धी गणेश नाईकांची होती ती शिंदेच्या बाबतीत संपल्याचं सांगितलं जातं. मग शिंदेची भीती इतकी गणेश नाईकांना का वाटते? ती जलसी म्हणून वाटते, जळफळाट म्हणून वाटते, त्रागा म्हणून वाटते, की आणखी नेमकी कशातून वाटते? हे आता नवी मुंबई आणि ठाण्यातली जी काही मंडळी आहेत ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीत सांगत असतात. आता विजय चौगुले आणि मंदा म्हात्रे, नरेश मस्के ही जी काही मंडळी आहेत ही कारण नसताना गणेश नाईकांना डिवचत असतात, असं गणेश नाईकांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. तर ही मंडळी एकनाथ शिंदेसाठीच त्यांना डिवचत असतात असं देखील निरीक्षण हे इथल्या माध्यमांमधल्या काही पत्रकारांचं आहे. हे काही जरी असलं तरी एरवी शांतिदूत असणाऱ्या गणेश नाईकांच्या मानेवर एकनाथ शिंदेचं बसलेलं भूत हे आणखी पुढचे काही काळ उतरणार नाही, एवढं मी आपल्याला सांगतो. याचं कारण काय? तर हे सगळं एकटे गणेश नाईक करतायत का? तर त्याचं उत्तर मुळीच नाही असं आहे. अजय आशर याने शिंदे आणि नाईकांमधले संबंध खराब केले असं अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता अजय आशर ठाण्याच्या आणि एकूणच राज्याच्या राजकारणातून थोडेसे दरकिनार झालेले आहेत, पण त्यांच्यामुळे हे संबंध आणखी बिघडले असं म्हटलं जातंय. पण मग यासाठी फक्त जलसी वृत्ती किंवा दुसऱ्याबद्दलचा द्वेष इतकाच कारणीभूत आहे का? मग हा द्वेष गणेश नाईकांना इतर कोणाबद्दल का वाटला नाही? जर ते विजय चौगुले यांच्यावर ज्या द्वेषाने तुटून पडतात त्या द्वेषाने ते इतर आणखी कोणत्याच नेत्यांवर तुटून पडत नाहीत. मग मंदा म्हात्रे त्यांच्याबद्दल जितकं वाईट बोलतात किंवा आक्षेपार्ह बोलतात तितकं इतर कोणाबद्दल मंदा म्हात्रे का बोलत नाहीत याचा विचार गणेश नाईकांना करावा लागणार. ते आता आपल्या आयुष्याचा अमृत महोत्सव त्यांनी साजरा केलेला आहे. नवी मुंबईवर त्यांची 25 वर्ष अनभिषिक्त अशी सत्ता आहे. नवी मुंबईला ज्या वेळेला काही द्यायचं आहे किंवा संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यावेळेला त्यांना एकनाथ शिंदेंबरोबर हातात हात घालून पुढे जावं लागणार आहे. ही महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज आहे. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्र चालवणाऱ्यांची जी काही गरज आहे त्यातूनच नाईक आणि शिंदे यांच्यातल्या या विसंवादाचा आणि या एकमेकावरच्या कुरघोडीचा खेळ सुरू झालेला आहे. जोपर्यंत ती अदृश्य शक्ती आणि ते अदृश्य नेतृत्व या दोन्ही नेत्यांच्या बाबतीत समझोतीची भावना जोपासणार नाही तोपर्यंत या संपूर्ण राजकीय व्यवस्थेमध्ये शांतिदूत असलेल्या नाईकांच्या मानेवर शिंदेंचं भूत कायम असणार आहे. शिंदेंच्या या भूताबद्दल गणेश नाईकांना जी काही भीती वाटते किंवा असुरक्षितता वाटते किंवा असूया वाटते याचं नेमकं कारण आपल्या नोंदी काय आहे? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये मला ते जरूर कळवा. जी गोष्ट मुंबईमध्ये अमित साटम यांनी केलेली आहे तीच गोष्ट नवी मुंबईमध्ये सागर नाईक यांनी केलेली आहे. गणेश नाईकांबद्दल त्यांच्याच कॅम्पमध्ये नाराजी असल्याचं काही जुने जाणते नगरसेवक आणि शिवसैनिक त्याचप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलत असतात.
मी आणि माझं कुटुंब ही जशी ठाकरेंची संकल्पना होती तशीच ती नवी मुंबईत गणेश नाईकांची आहे. पण गणेश नाईक यांच्याकडे एक जाणता राजा सुद्धा आहे. पण तो जाणता राजा जर तितक्याच प्रवाहातल्या आणखी काही बरोबरच्या राजा महाराजांबरोबर वाद घालत राहिला तर फक्त ठाणे जिल्ह्यामध्ये चकमकी होतील. पण ठाण्याच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन एक शांती युद्ध करण्याची गरज आहे. या दोन्ही नेत्यांना ही उपरती ज्या दिवशी सुचेल त्या दिवशी ठाणे जिल्ह्याचा विकास अधिक जोरकस पद्धतीने होईल. आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं आपण आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.